माझं नाव संगीता चव्हाण, मी वाशिम जिल्ह्यातून आहे। महिलावर जो अत्याचार होतो हा प्रश्न तुम्ही बराच विचारला। कारण महिलावर कोणत्या महिलावर अत्याचार होतो हे सगळ्यांना सांगते मी। कारण की ज्या कामाला जातात, बेरोजगार आहेत, जे भूमिहीन आहे, ज्या महिला घराच्या बाहेर पडतात त्याच्यावरच अत्याचार होतो। इतर महिलांचं मला काही बोलायचं नाही। समाजसेवा जे करतात महिला त्यांच्यावर जे अत्याचार होतो त्याचा सरकारनं पाहिलं पाहिजे। आणि एक मला संदेश द्यायचा आहे मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना की त्याने जे लाडकी बहीण योजना जे काढलेली आहे ते सगळ्यात जास्त जर फायदा झाला असेल तर जे भूमिहीन महिला असतील, या भूमिहीन महिलांना एक भावाचा खरा अधिकार भेटलेला आहे। काऊन नाही पहिले केलं? 70 वर्षापासून भारत देश आपला आजाद झालेला आहे, त्याने काऊन नाही असं विचार केला की या महाराष्ट्रामध्ये नाही तर या भारतातली सगळे जे भूमिहीन लोक आहेत, जे रोडवर राहतात, ज्याला जमीन नाही, ज्याला घर नाही, त्यांच्यासाठी जी योजना काढली, हा पहिले मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन करते की त्याने फक्त गरीब समाजाचा विचार नाही केला तर पूर्ण इतर समाजाचा पण विचार केलेला आहे। आणि माझा दुसरा प्रश्न हे आहे की या महाराष्ट्रामध्ये पारधी समाज राज्यामध्येच राहतो, काही बाहेरून आलेला नाही आहे। मी पारधी समाजावर याच्यासाठी बोलते की माझ्या समाजाचा कोणी नेता नाही आहे। नेता नसल्यामुळं कोणी आमदार खासदार असलं तरी आम्ही त्याच्याकडे निवेदन घेऊन गेलो तर आमची ते माग पूर्ण होत नाही। तर माझं एकच बोलायचं आहे सरकारला की काय पारधी समाज बाहेरून आलेला आहे काय आणि चोर म्हणून आहे, तर मग तो चोर अजूनही तुम्हाला वाटते काय की सरकारने याच्यातनी थोडंसं ध्यान दिलं पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे की जो घरकुल 8 आणि गायरान जमीन याच्यावरच तो आहे। आणि इतर समाजाचे लोक, मी टिप्पणी करणार नाही, तर इतर समाजाचे लोक शाळा शिकून त्यानं उद्योग करून सर्व्हिस करून ते आज चंद्रावर पोहोचत आहे आणि माझा समाज आजही रोडनं भीकच मागत आहे। तर मी माननीय झिरवळ साहेबांना एकच विनंती करायला आलेली आहे की साहेब, तुम्ही या महाराष्ट्रातून पहिले तुमचे 25 की 30 वर्ष गेले आम्हाला माहीत नाही, पण या 5 वर्षातनी आम्हाला माहीत झालं की आदिवासीचे नेते आहेत आणि आदिवासींसाठी नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी काम करतात ते। तर माझं एक पारधी समाजाची आहे म्हणून माझं एवढंच लढणं आहे की पारधी समाजाला साहेबांना कुठेतरी मदत करायला पाहिजे। आणि या समाजाच्या जे काही अडचणी असतील, छोटे छोटे, कोणाला राशन कार्ड नाही आहे, कोणाला आधार कार्ड नाही आहे, कोणाला जातीचं प्रमाणपत्र नाही आहे, कोणाला जात पडताळणीचे जे प्रॉब्लेम येत असतील, तर आदिवासी म्हणून साहेबांना मी विनंती करते की मला एकच बोलायचं आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये एक नेता, असे लोकनेताप्रिय नेता इथं निवडले गेलेले आहेत। हे नरहरी झिरवळ साहेब हे सगळ्यांच्या मनाबते बसलेले आहेत आणि मला एवढी खात्री आहे की साहेब या हिंगोली जिल्ह्याचं परिवर्तन करतीलच। आणि याच्या मागं वाशिम जिल्ह्याचं मी जे साहेबांना बोलणारच आहे त्याचं पण नेतृत्व करतील। मी अशा जोडून त्याला विनंती करते।